Good morning, friends. Myself Dudu sir from Mechanical Engineering Department. Now today we are studying about the third year Mechanical Engineering subject named as a Power Engineering and Refrigeration System. In a Power Engineering and Refrigeration System, we are started about the second unit and started about the second unit for the last lecture, and then this lecture we are also study or the term about the testing of IC engine. Which terms are needed for the testing of IC engine and emission control? Now in last lecture, we are also the study about the IC engine testing term, needed term about the IC engine testing and emission control. ओके, तर बघा आपण ज्यावेळेस लास्ट लेक्चर घेतलं होतं त्या लास्ट लेक्चरमध्ये आपण काही बेसिक टर्म ज्या आहेत तुमच्या आय सी इंजिन टेस्टिंगच्या आणि इमिशन कंट्रोलच्या, तर ते काय केलं त्या तर आपण लास्ट लेक्चरला काय केलं त्या तर बघितल्या होत्या. त्याचबरोबर ब्रेक पॉवर इफिशियन्सी, थर्मल इफिशियन्सी आहे की नाही, ब्रेक डायनोमीटर, ट्रान्समिशन डायनोमीटर, ॲब्सॉर्प्शन डायनोमीटर, ट्रान्समिशन डायनोमीटर, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या काय केल्या त्या आपण लास्ट लेक्चरला बघितल्या होत्या. तर आताचं जे लेक्चर आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण काय बघत आहोत तर सेकंड युनिटमधले जे अजून काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत तुमच्या टेस्टिंगबाबतच्या, तुमच्या आय सी इंजिनच्या टेस्टिंगबाबतच्या, तर त्या काय करत आहोत आपण या लेक्चरमध्ये काय करत आहोत तर बघत आहोत, आहे की नाही. तर त्याच्यामध्ये बघा तर पॉवर अँड मेकॅनिकल इफिशियन्सी. मग मेकॅनिकल इफिशियन्सी कशी फाइंड आउट करतात? An IC engine is used to produce the mechanical power by combustion of fuel. Power is referred to as the rate at which work is done. Power is expressed as the product of the force and linear velocity or product of the torque and angular velocity. मग हा जो पॉवर आहे किंवा मेकॅनिकल इफिशियन्सी जी आहे ही कशी आपण फाइंड आउट करतो? अँड आय सी इंजिन, आहे की नाही. आय सी इंजिनचा यूज आपण कशासाठी करतो तर मेकॅनिकल पॉवर, आहे की नाही. मेकॅनिकल पॉवर म्हणजे मी तुम्हाला मागच सांगितलं होतं की आय सी इंजिन ॲज अ हीट इंजिन. ओके, तर हीट इंजिन काय करायचं काम करतं? व्हॉट इज द फंक्शन अबाउट द हीट इंजिन? हीट इंजिनचं मी फंक्शन सांगितलं होतं तुम्हाला. काय सांगितलं होतं फंक्शन? द आय सी इंजिन और हीट इंजिन, द हीट एनर्जी कन्वर्टेड इन टू मेकॅनिकल एनर्जी, आहे का नाही. हीट एनर्जीचं कन्व्हर्जन तुमचं आय सी इंजिन कशामध्ये करायचं काम करतं तर मेकॅनिकल एनर्जीमध्ये करायचं काम करतं. मग तुमचा मेकॅनिकल पॉवर जो आहे तो कशा थ्रू आपण काय करू शकतो चेक करू शकतो तर बाय युजिंग द आय सी इंजिन, आहे की नाही. मेकॅनिकल पॉवर बाय कंबुशन ऑफ फ्युएल. तुमच्या फ्युएलचं जे कंबुशन जे आहे त्याच्यामध्ये काय होतं आहे कंबुशन होतं आहे तुमच्या फ्युएलचं, आहे की नाही. आय सी इंजिनमध्ये काय होतं आहे ते एक प्रकारचं कंबुशन होतं आहे, मग त्याच्यापासून जी हीट प्रोड्यूस होते, आहे की नाही. त्याचं कन्वर्जन तुमचं मेकॅनिकल एनर्जीमध्ये करायचं काम कोण करतं आहे? तुमचं आय सी इंजिन करतं आहे. पॉवर इज रेफर्ड टू ॲज अ रेट ॲट विच वर्क इज डन. मग हा जो पॉवर रेफर्ड होतो आहे किंवा जनरेट होतो आहे तो त्याच्यामध्ये काय होतं एक प्रकारचं वर्क प्रोड्यूस होतं आहे की नाही. पॉवर इज एक्सप्रेस्ड ॲज द प्रोडक्ट ऑफ अ फोर्स, अ लिनियर व्हेलोसिटी और प्रोडक्ट ऑफ द टॉर्क अँड अँग्युलर व्हेलोसिटी. मग लिनियर व्हेलोसिटीचं कन्व्हर्जन जे आहे ते कशामध्ये होतं तर एक प्रकारच्या अँग्युलर व्हेलोसिटीमध्ये होतं. ओके, म्हणजे तुमचं पिस्टन जो आहे त्या पिस्टनची लिनियर मुवमेंट होते, आहे की नाही. अपडाऊन मुवमेंट होते म्हणजे एक प्रकारची रेसिप्रोकेटिंग मुवमेंट त्याच्यामध्ये होते. त्या पिस्टनच्या अपडाऊन मुवमेंटवर लिनियर मुवमेंटचं कन्व्हर्जन तुमच्या क्रँकशाफ्ट थ्रू अँग्युलर मुवमेंटमध्ये करायचं काम कोण करतं तर तुमचं हे आय सी इंजिन करत असतं, आहे की नाही. angular velocity. In order to measure the power, one need to measure the torque or force and speed. मग ह्या इंजिनचा यूज करून आपण काय करू शकतो तर तुमच्या इंजिनचा टॉर्क मेजरमेंट करू शकतो, फोर्स मेजरमेंट करू शकतो आणि स्पीडसुद्धा काय करू शकतो तर एक प्रकारे मेजरमेंट करू शकतो. द फोर्स और टॉर्क इज मेजर्ड बाय द डायनोमीटर अँड स्पीड बाय टॅकोमीटर. मग फोर्स कशाने मेजरमेंट केला जातो तर बाय युझिंग द डायनोमीटर, आहे की नाही. तुम्हाला मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं की ॲब्सोल्यूट टाईप्स ऑफ डायनोमीटर आणि ट्रान्समिशन टाईप ऑफ डायनोमीटर, आहे की नाही. दिस इज कॉल्ड ॲज अ फोर्स मेजरिंग इन्स्ट्रुमेंट. ओके, अँड सेकंड वन ॲज अ स्पीड मेजरमेंट इन्स्ट्रुमेंट. तर स्पीड मेजरिंग इन्स्ट्रुमेंटसाठी आपण काय यूज करतो ॲज अ टॅकोमीटर यूज करतो, आहे की नाही. तर अशा प्रकारचे दोन टाईपचे जे मेजरिंग इन्स्ट्रुमेंट आहे त्याचे यूज करून आपण फोर्स आणि स्पीड काय करू शकतो तर मेजरमेंट करू शकतो. द पॉवर डेव्हलप बाय द इंजिन अँड मेजर्ड
ॲट द आउटपुट शाफ्ट इज कॉल्ड ॲज अ ब्रेक पॉवर. मग जो पॉवर डेव्हलप होतोय बाय द इंजिन, इंजिनमधून जो पॉवर डेव्हलप होतोय अँड मेजर बाय द आउटपुट शाफ्ट, तो कुठं आपण मेजरमेंट करतोय? तुमच्या इंजिनमध्ये जो पॉवर जनरेट होतोय तो कुठं मेजरमेंट करतोय आपण? आउटपुट शाफ्टला मेजरमेंट करतो. कॉल ॲज अ ब्रेक पॉवर. त्याला आपण काय म्हणतो? तर ब्रेक पॉवर अँड द गिवन बाय. मग ब्रेक पॉवर आपण कसं फाइंड आउट करतो? 2π NT अपॉन 60 आहे की नाही. टी म्हणजे काय आहे मग त्याच्यामध्ये? टी इज द टॉर्क इन अ न्यूटन मीटर. टॉर्क कशामध्ये मेजरमेंट करतो आपण? इन अ न्यूटन मीटर. एन इज द रोटेशनल स्पीड इन मिनिट. एन काय आहे आपला? रोटेशनल स्पीड आहे की नाही. रोटेशनल स्पीड इन मिनिटमध्ये मेजरमेंट करतो. आणि बी पी इज द ब्रेक पॉवर इन वॅट आहे की नाही. मग फायनली आपल्याला ब्रेक पॉवर जो आहे तो कशामध्ये भेटेल? तो वॅटमध्ये भेटेल आहे की नाही. त्यानंतर आपण बघणार आहोत however while calculating the mechanical efficiency, another factor called as the indicating power is defined as the power developed by the combustion of the fuel in the engine cylinder. It is always more than the brake power and it is given by. मग त्याच्यामध्ये काय आहे? इंडिकेटेड पॉवर काय आहे तर कन्सिडर करावं लागतोय आहे की नाही. मग तो कसं कन्सिडर करणार? हावेवर द कॅल्क्युलेटिंग द मेकॅनिकल इफिशियन्सी. तुम्हाला काय करायची आहे तर मेकॅनिकल इफिशियन्सी फाइंड आउट करायची. अनदर फॅक्टर कॉल्ड ॲज अ. मग मेकॅनिकल इफिशियन्सीचे दोन फॅक्टर आहेत. तर फर्स्ट वन ॲज अ ब्रेक पॉवर आणि सेकंड वन ॲज अ इंडिकेटिंग पॉवर. इंडिकेटेड पॉवर आहे की नाही. इट इज डिफाईन ॲज द पॉवर डेव्हलप बाय द कम्बशन ऑफ फ्युएल. मग इंडिकेटिंग पॉवर कधी डेव्हलप होतो? तर डेव्हलप बाय द कम्बशन ऑफ फ्युएल इन द इंजिन सिलेंडर आहे की नाही. ज्यावेळेस तुमचं इंजिन सिलेंडरमध्ये कम्बशन होतं तुमच्या फ्युएलचं, त्यावेळेस काय होतोय तर तुमचा हा इंडिकेटिंग पॉवर काय होतोय? डेव्हलप होतोय. इट इज ऑलवेज मोर दॅन द ब्रेक पॉवर. मग हा कसा असतो? तर मोर दॅन द ब्रेक पॉवर. ब्रेक पॉवरपेक्षा कसा असतो? तर जास्त असतो आहे की नाही. मग इंडिकेटेड पॉवर कसा डिनोट करतो आपण? इंडिकेटिंग पॉवर इज इक्वल टू PV/K अपॉन 60. दिस इज द इंडिकेटिंग पॉवर फॉर्म्युला. हे लक्षात ठेवा बरं. हा फॉर्म्युला आपल्याला पुढे कामाला येणार आहे. पी इज द काय आहे मग? मीन प्रेशर आहे. व्ही इज काय आहे? व्ही इज द डिस्प्लेसमेंट व्हॅल्यूम ऑफ द पिस्टन. पिस्टन किती डिस्प्लेसमेंट ऑफ व्हॅल्यूममध्ये काय करतो? ट्रॅव्हल करतोय. तर त्याचं जे डिस्प्लेसमेंट आहे ते काय आहे? तर व्ही आहे. के इज द नंबर ऑफ सिलेंडर आहे की नाही. के काय आहे? ते एक प्रकारचं नंबर ऑफ सिलेंडर आहे की नाही. देअरफॉर द डिफरन्स बिटवीन द इंडिकेटिंग पॉवर अँड ब्रेक पॉवर indicates the power loss in the mechanical component of the engine due to friction. So the mechanical efficiency is defined as the ratio of the brake power to the indicated power. मग मेकॅनिकल इफिशियन्सी जी आहे ती कशी आपण फाइंड आउट करू शकतो? मेकॅनिकल इफिशियन्सी इज इक्वल टू ब्रेक पॉवर अपॉन इंडिकेटेड पॉवर आहे की नाही. और मेकॅनिकल इफिशियन्सी इज इक्वल टू ब्रेक पॉवर अपॉन ब्रेक पॉवर प्लस फ्रिक्शनल पॉवर. म्हणजे इंडिकेटिंग पॉवर जो आहे तो ब्रेक पॉवर प्लस फ्रिक्शनल पॉवरचं या दोघांचं कॉम्बिनेशन करून काय केलेलं आहे तर हा इंडिकेटिंग पॉवर काय केलं झालेला आहे? बनवलेला आहे की नाही. मग अशा प्रकारे हे काय आहेत तर फॉर्म्युला आहेत तुमच्या मेकॅनिकल इफिशियन्सी फाइंड आउट करायचे. मेकॅनिकल इफिशियन्सी फाइंड आउट करायचं काय फॉर्म्युला आहे तर ब्रेक पॉवर अपॉन इंडिकेटेड पॉवर और ब्रेक पॉवर अपॉन ब्रेक पॉवर प्लस फ्रिक्शनल पॉवर. त्याच्यानंतर बघणार आहोत आपण मेजरमेंट ऑफ ब्रेक पॉवर. मग मेजरमेंट ऑफ ब्रेक पॉवर आपण बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये बघा द टॉर्क अँड द अँग्युलर स्पीड मेजरमेंट ऑफ द इंजिन आर इन्व्हॉल्व इन मेजरमेंट ऑफ ब्रेक पॉवर. मग ब्रेक पॉवर कशावर डिपेंड करतो? टॉर्क अँड अँग्युलर स्पीड मेजरमेंट ऑफ द इंजिन आर इन्व्हॉल्व मेजरमेंट ऑफ द ब्रेक पॉवर. टॉर्क मेजरमेंट आणि अँग्युलर स्पीड मेजरमेंट ह्या दोन्ही गोष्टीवर तुमचा काय असतो तर ब्रेक पॉवर काय असतो? डिपेंड केलेला असतो. डायनोमीटर इज यूज फॉर द टॉर्क मेजरमेंट. मग डायनोमीटर काय केला जातो तर हा टॉर्क मेजरमेंट करण्यासाठी काय केला जातो तो यूज केला जातो. द रोटर ऑफ द इंजिन विच इज यूज स्टेट इज कनेक्टेड टू स्टार्टर. रोटर मूव थ्रू डिस्टन्स 2πr अगेन्स्ट फोर्स F, हेन्स वर्क डन. डायनोमीटर इज यूज फॉर द टॉर्क मेजरमेंट आहे की नाही. डायनोमीटरचा यूज करून आपण काय करू शकतो तर एक प्रकारची टॉर्क मेजरमेंट जी आहे ती काय करू शकतो? आपण करू शकतो. द रोटर ऑफ द इंजिन विच इज अंडर स्टेट इज कनेक्टेड. द रोटर ऑफ द इंजिन विच इज अंडर स्टेट इज कनेक्टेड टू स्टार्टर. मग रोटर कशाला कनेक्ट असतो तर तुमच्या स्टार्टरला कनेक्ट असतो. स्टार्टर मूव्ह थ्रू द डिस्टन्स 2πr. मग ज्यावेळेस तुमचा स्टार्टर जो आहे तो मूव्ह करतो डिस्टन्स
2 पाय आर एवढं डिस्टन्स ज्यावेळेस तो काय करतो, मूव्ह करतो, अँड अगेन्स्ट फोर्स एफ हेन्स वर्क डन. मग त्यावेळेस त्याला फोर्स काय करतो, एक प्रकारे लागतोय आहे का नाही, अगेन्स्ट करण्यासाठी, त्याला आपण काय म्हणतो, तो वर्क डन म्हणतो. मग वर्क डनचा फॉर्म्युला काय झाला, तर 2 पाय आर इंटू एफ, फोर्स इज अ एफ. मग देर आर 2 टाईप. मग हे 2 टाईप्स आहेत डायनोमीटरचे, तर ॲब्सॉर्प्शन डायनोमीटर आणि ट्रान्समिशन डायनोमीटर. ह्या 2 गोष्टीचं आपण डिटेलमध्ये काय केलं, तर लास्ट लेक्चरला काय केलं तर आपण बघितले होते आहे की नाही. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत एअर फ्युएल रेशो. मग हा एअर फ्युएल रेशो आपण कसा मेजरमेंट करू शकतो. इट इज द रेशो ऑफ मास ऑफ फ्युएल टू मास और व्हॅल्यूम ऑफ द एअर इन अ मिक्सचर. इट अफेक्ट द फेनोमेनॉन ऑफ कम्बुशन अँड यूज फॉर डिटरमाइनिंग द फ्लेम. प्रोपगेशन व्हेलॉसिटी. मग एअर फ्युएल रेशो जो आहे हा आपण कसा मेजरमेंट करू शकतो. इट इज द रेशो ऑफ मास ऑफ फ्युएल टू मास और व्हॅल्यूम ऑफ एअर इन मिक्सचर. मग हे कसं असतं एक प्रकारचं एअर फ्युएल रेशो, तर रेशो ऑफ मास ऑफ फ्युएल म्हणजे किती मास ऑफ फ्युएल आहे, आणि मास ऑफ और व्हॅल्यूम ऑफ एअर आहे काय, आणि किती मास आणि व्हॅल्यूम ऑफ एअर आहे याचं मिक्सचर जे केलेलं असतं आहे का नाही, त्याचा रेशो किती आहे त्याच्यावरून आपण काय करू शकतो, हा एअर फ्युएल रेशो काय करू शकतो, तर एक प्रकारे मेजरमेंट करू शकतो. इट अफेक्ट द फेनॉमिनॉन ऑफ कम्बुशन. मग हा जो एअर फ्युएल रेशो जो आहे तर तो कशावर अफेक्ट करतो, तर तुमच्या कशावर अफेक्ट करतो, तर फेनॉमिनॉन ऑफ कम्बुशन, तुमच्या कम्बुशनवर तो काय करतो, तर एक प्रकारे अफेक्ट करतो. अँड यूज फॉर डिटरमाइनिंग द फ्लेम प्रोपोगेशन व्हेलॉसिटी. आणि हा जो एअर फ्युएल रेशो जो आहे हा कशावर एक प्रकारे काय करायचं काम करतो, डिटरमाइनिंग करायचं काम करतो, प्रोपोगेशन व्हेलॉसिटी. म्हणजे तुमच्या फ्लेमची जी प्रोपोगेशन व्हेलॉसिटी जी आहे त्याच्यावर काय करायचं काम करतो, एक प्रकारे प्रोपोगेशन व्हेलॉसिटीवर काय करायचं काम करतो, तर एक प्रकारे डिटर्मिनेशन करायचं, डिटरमाइनिंग करायचं काम करतो. द हीट रिलीज इन अ कम्बुशन चेंबर. द हीट रिलीज इन अ कम्बुशन चेंबर फॉर प्रॅक्टिसेस ऑलवेज रिलेटिव्ह एअर फ्युएल रेशो इज डिफाईन. मग त्याच्यापासून जी हीट जी प्रोड्यूस होते, तुमचं एअर फ्युएल मिक्सचर जे आहे ते काय होतंय, तर एक चांगल्या रेशोनुसार काय झालं आहे, तर तुमच्या इनटेक मॅनिफोल्डमध्ये ज्यावेळेस जातं आहे तर ते ज्यावेळेस नाही का फ्लेम प्रोपोगेशननुसार ते काय केलं जातं आहे, त्याची व्हॅलोसिटीनुसार ते काय केलं जातं आहे, फ्लेम काय केली जाते, त्या एअर फ्युएलला काय करायचं काम करते, मिक्सचरला एक प्रकारे बर्न करायचं काम करते. तर त्यानंतर द हीट जी रिलीज हीट जे एअर फ्युएल मिक्सचर ज्यावेळेस बर्न होतं आहे, आणि बर्न झाल्यानंतर काय होतं आहे, त्याच्यामध्ये एक प्रकारचे काय होतं आहे, हीट प्रोड्यूस होते आहे की नाही तुमच्या कम्बुशन चेंबरमध्ये. फॉर प्रॅक्टिसेस ऑलवेज रिलेटिव्हली एअर फ्युएल रेशो इज डिफाईन. मग त्यावेळेस काय करू शकतो आपण, हा एअर फ्युएल रेशो जो आहे तो काय करू शकतो, इन प्रॅक्टिसेसमध्ये काय करू शकतो, तो डिफाईन करू शकतो. इट इज द रेशो ऑफ द ॲक्च्युअल एअर फ्युएल रेशो to that the stoichiometric air fuel ratio required for the burning of fuel which is supplied. मग हा जो एअर फ्युएल रेशो जो आहे ॲक्च्युअल एअर फ्युएल रेशो दॅट द स्टॅच्योमेट्रिक एअर फ्युएल रेशो रिक्वायर्ड फॉर बर्निंग ऑफ फ्युएल विच इज सप्लाय आहे का नाही. तुमचं फ्युएल जे आहे ते ज्यावेळेस बर्न होतं आहे का नाही, त्यावेळेस तुम्ही काय करू शकता, हा एअर फ्युएलचा स्टॅच्योमेट्रिक रेशो जो आहे तो काय करू शकता, तुम्ही फाइंड आउट करू शकता. मग रिलेटिव्ह रेशो एअर फ्युएल रेशो इज इक्वल टू ॲक्च्युअल एअर फ्युएल रेशो अपॉन स्टॅच्योमेट्रिक एअर फ्युएल रेशो आहे की नाही. रिलेटिव्ह रेशो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. मग रिलेटिव्ह रेशो आपण कसा फाइंड आउट करू शकतो, तर ॲक्च्युअल एअर फ्युएल रेशो अपॉन स्टॅच्योमेट्रिक एअर फ्युएल रेशो आहे की नाही. यानुसार आपण काय करू शकतो, ॲक्च्युअल आणि स्टॅच्योमेट्रिक, मग ए बाय एफ आहे की नाही, यानुसार आपण काय करू शकतो, तो दाखवू शकतो. त्याच्यानंतर बघणार आहोत आपण व्हॅल्यूमॅट्रिक इफिशियन्सी. मग व्हॅल्यूमॅट्रिक इफिशियन्सी आपण कशी फाइंड आउट करू शकतो. इट इज द रेशो ऑफ द ॲक्च्युअल व्हॅल्यूम ऑफ चार्ज ड्रॉ इन ड्युरिंग द सक्शन स्ट्रोक टू द स्वेप्ट व्हॅल्यूम ऑफ द पिस्टन. मग व्हॅल्यूमॅट्रिक इफिशियन्सी जी आहे ती आपण कशी फाइंड आउट करू शकतो. इट इज द रेशो ऑफ द ॲक्च्युअल व्हॅल्यूम ऑफ द चार्ज आहे की नाही. ॲक्च्युअल व्हॅल्यूम ऑफ चार्ज म्हणजे तुमचं ज्यावेळेस सक्शन स्ट्रोक ज्यावेळेस चालू असतो, तर त्या सक्शन स्ट्रोकच्या वेळेस किती
व्हॅल्यूम ऑफ द चार्ज काय करतोय तुमचा इंटेक मॅनिफोल्डमध्ये सक होतोय आहे का नाही टू द स्वेप्ट व्हॅल्यूम ऑफ द पिस्टन आणि स्वेप्ट व्हॅल्यूम ऑफ पिस्टनचं स्वेप्ट व्हॅल्यूम याच्यावर तुम्ही काय करू शकता. ह्या दोन गोष्टींनुसार तुम्ही काय करू शकता व्हॅल्यूमॅट्रिक इफिशियन्सी जी आहे ती काय करू शकता फाइंड आउट करू शकता. द अमाऊंट ऑफ एअर taken inside the cylinder it depends on the volumetric efficiency of the engine and hence put limit on the amount of fuel which can be efficiently burned and the power output. मग हे कसं अजून द अमाऊंट ऑफ एअर टेकन इनसाइड द सिलेंडर जेवढ्या प्रमाणात जेवढे अमाऊंट ऑफ एअर जी आहे ती तुमच्या ज्यावेळेस सक्शन स्ट्रोक होतोय तर त्यावेळेस ती काय केली जाते इनसाइड केली जाते तुमच्या सिलेंडरमध्ये. इट डिपेंड्स ऑन द व्हॅल्यूमॅट्रिक इफिशियन्सी. ती कशावर डिपेंड करते तर तुमच्या व्हॅल्यूमॅट्रिक इफिशियन्सीवर डिपेंड करते आहे का नाही. डिपेंड्स ऑन द व्हॅल्यूमॅट्रिक इफिशियन्सी ऑफ ॲन इंजिन. तुमच्या इंजिनच्या व्हॅल्यूमॅट्रिक इफिशियन्सीवरती काय करते तर डिपेंड करते. अँड हेन्स पुट अ लिमिट ऑफ द अमाऊंट ऑफ फ्युएल विच कॅन बी इफिशियंटली बर्न. आणि त्यावेळेस काय केलं जातं आहे अँड हेन्स पुट अ लिमिट ऑन द अमाऊंट ऑफ फ्युएल आहे की नाही. पुट अ लिमिट आहे का नाही एक प्रकारचं लिमिट पुट करून हेन्स पुट अ लिमिट ऑफ द अमाऊंट ऑफ फ्युएल म्हणजे एक प्रकारचं अमाऊंट ऑफ फ्युएल त्याच्यामध्ये काय केलं जातं लिमिटेड अमाऊंट ऑफ फ्युएल जे आहे ते काय केलं जातं विच कॅन बी इफिशियंटली बर्न आहे का नाही. त्याच्यामध्ये फ्युएल स्प्रेड करून ते काय केलं जातं आहे इफिशियंटली तुमचं एअर फ्युएल मिक्सचर काय केलं जातं आहे बर्न केलं जातं आहे अँड द पॉवर आउटपुट तुम्हाला काय होतं आहे तिथं भेटतं आहे का नाही. द व्हॅल्यूम ऑफ द व्हॅल्यूमॅट्रिक इफिशियन्सी ऑफ द नॉर्मल इंजिन लाईज बिटवीन द 70 and 80% आहे का नाही. मग लाईज बिटवीन द व्हॅल्यूम ऑफ द व्हॅल्यूमॅट्रिक इफिशियन्सी ऑफ द नॉर्मल इंजिन. एखादं नॉर्मल इंजिन जे आहे ते कितीपर्यंत व्हॅल्यूमॅट्रिक इफिशियन्सी पर्सेंटमध्ये किती प्रमाणात देऊ शकतं तर 70 ते 80% ते काय करू शकतं तर व्हॅल्यूमॅट्रिक इफिशियन्सीचं आउटपुट तुम्हाला काय करू शकतं देऊ शकतं आहे की नाही. एक प्रकारचं पॉवर आउटपुट तुम्हाला ते देऊ शकतं. बट फॉर इंजिन विच फोर्स इंडक्शन इट मे बी मोर दॅन 100%. मग बट फॉर द इंजिन विच फोर्स इंडक्शन बाय युजिंग द फोर्स इंडक्शनचा यूज करून तुम्ही काय करू शकता मोर दॅन 100% तुम्ही काय करू शकता व्हॅल्यूमॅट्रिक इफिशियन्सी फाइंड आउट करू शकता. त्यानंतर आपण बघणार आहोत स्पेसिफिक आउटपुट अँड स्पेसिफिक वेट. मग स्पेसिफिक आउटपुट आपण कसं मेजरमेंट करतो. स्पेसिफिक आउटपुट ऑफ एन इंजिन इज डिफाईन एज द ब्रेक पॉवर आउटपुट पर युनिट पिस्टन्स डिस्प्लेसमेंट अँड गिवन बाय. मग स्पेसिफिक आउटपुट और स्पेसिफिक वेट आपण कसं फाइंड आउट करतो तर इज स्पेसिफिक आउटपुट ऑफ द इंजिन इज डिफाईन एज द ब्रेक पॉवर आउटपुट आहे की नाही. ब्रेक पॉवर अपॉन पर युनिट पिस्टन डिस्प्लेसमेंट ॲट अ गिवन बाय. जेवढा पिस्टन जो आहे तो तुमचा किती प्रमाणात डिस्प्लेसमेंट करतो याच्यावर ते काय करतं तुमचं स्पेसिफिक आउटपुट डिपेंड करतं. द स्पेसिफिक वेट इज डिफाईन ॲज द वेट ऑफ द इंजिन इज किलोग्रॅम फॉर इच ब्रेक पॉवर डेव्हलप्ड अँड इज अ इंडिकेशन ऑफ द इंजिन बल्क. स्पेसिफिक वेट प्लेज ॲज अ इम्पॉर्टंट रोल ऑफ द ॲप्लिकेशन सच ॲज द पॉवर प्लॅन्ट फॉर द एअरक्राफ्ट. मग ह्याच्यामध्ये जे आहे तर तुमच्या कशाचं वेट द स्पेसिफिक वेट डिफाईन ॲज द वेट ऑफ द इंजिन. तुमच्या इंजिनचं स्पेसिफिक वेट जे आहे इन अ किलोग्रॅममध्ये असतं फॉर इच ब्रेक पॉवर डेव्हलप अँड ॲज अ इंडिकेशन ऑफ द इंजिन बल्क. स्पेसिफिक वेट प्ले ॲज अ इम्पॉर्टंट रोल ऑफ द ॲप्लिकेशन. मग याच्यामध्ये काय करतं स्पेसिफिक वेट जे आहे तुमचं हे काय करतं तर इम्पॉर्टंट रोल बजावायचं काम करतं तुमच्या पॉवर प्लॅन्टच्या आउटपुटमध्ये आहे का नाही. मग त्याच्यावर काय केलेलं असतं डिपेंड केलेलं असतं की तुमच्या इंजिनची स्पेसिफिक आउटपुट किती आहे का नाही. तुमच्या वेटवर काय करतं ते डिपेंड करत असतं. त्याच्यानंतर थर्मल इफिशियन्सी आणि हीट बॅलन्स. मग ब्रेक थर्मल इफिशियन्सी आपण कशी फाइंड आउट करतो आहे की नाही. तर थर्मल इफिशियन्सी ऑफ द इंजिन इज डिफाईन ॲज द रेशो ऑफ द आउटपुट टू दॅट द केमिकल एनर्जी इनपुट टू फ्रॉम ऑफ द फ्युएल सप्लाय. Thermal efficiency and heat balance sheet. The thermal efficiency of the engine is defined as the ratio of the thermal efficiency कशी आपण डिफाईन करतो. इट इज द रेशो ऑफ द आउटपुट ऑफ द केमिकल एनर्जी इनपुट आहे का नाही. केमिकल एनर्जी इनपुट टू फ्रॉम ऑफ द फ्युएल सप्लाय आहे का नाही. केमिकल एनर्जीचा इनपुट तुमचं किती एंटर केलेलं आहे आणि त्याला काय करतो आपण डिवायडेड बाय
फ्युएल सप्लाय. इट मे बी बेस्ड ऑन द ब्रेक ऑर इंडिकेटेड पॉवर. मग ही जी थर्मल इफिशियन्सी आहे ही कशावर डिपेंड करते, तर तुमच्या ब्रेक पॉवर आणि इंडिकेटेड पॉवरवर काय करते, ती डिपेंड करते. इट इज द ट्रू इंडिकेशन ऑफ द इफिशियन्सी with which the chemical energy of fuel input is converted into mechanical work. मग ही जी थर्मल इफिशियन्सी जी आहे, इंडिकेशन ऑफ द इफिशियन्सी विच द केमिकल एनर्जी ऑफ द फ्युएल इनपुट, जे केमिकल एनर्जी आहे, जी फ्युएलचं तुमचं इनपुट जे आहे त्याचं कन्वर्जन कशामध्ये करायचं काम करते, एक प्रकारे तर मेकॅनिकल वर्कमध्ये करायचं काम करते, आहे की नाही. थर्मल इफिशियन्सी ऑल्सो अकाउंट ऑफ द कंबुशन इफिशियन्सी. दॅट मीन फॉर द फॅक्ट the whole of the chemical energy of the fuel is not converted into heat energy during combustion. मग थर्मल इफिशियन्सी जी आहे ऑल्सो अकाउंट ऑफ द कंबुशन इफिशियन्सी. थर्मल इफिशियन्सी जी आहे ती कशावर डिपेंड करते, तुमच्या कंबुशन इफिशियन्सीवर डिपेंड करते. इफ फॉर द फॅक्ट दॅट होल ऑफ द केमिकल एनर्जी ऑफ द फ्युएल इज नॉट कन्वर्टेड, आहे की नाही, तुमच्या केमिकल एनर्जी ऑफ द फ्युएल त्याचं कन्वर्जन हीट एनर्जी ड्युरिंग कंबुशनमध्ये करायचं काम करते, आहे की नाही. द ब्रेक थर्मल इफिशियन्सीचा जो फॉर्म्युला जो आहे तो काय आहे बघा, ब्रेक पॉवर आपण काय आहे, मास ऑफ फ्युएल सप्लायड और इंटू कॅलोरिफिक व्हॅल्यूम, आहे की नाही. अशा प्रकारचा काय आहे, एक प्रकारचा फॉर्म्युला आहे तुमच्या ब्रेक थर्मल इफिशियन्सी फाइंड आउट करण्याचा. द एनर्जी आउटपुट ऑफ द इंजिन गोज आउट इन अ व्हेरियस फॉर्म, अ पार्ट इन द form of the brake output, a part into the exhaust, and the rest is taken by cooling water and the lubricating oil, है की नाही. The energy input of the engine goes out in a various form, है की नाही. इंजिन काय करायचं काम करत आहे, तर एनर्जीचं व्हेरियस फॉर्ममध्ये काय करायचं काम करत आहे, कन्वर्जन करायचं काम करत आहे. अ पार्ट इन अ लाईन फ्रॉम अ ब्रेक आउटपुट, a part of exhaust, and the rest is taken by cooling water and the lubricating oil, है की नाही. मग हे जे पार्ट जे आहेत, अ पार्ट इन द लाईन इन द फॉर्म ऑफ द ब्रेक आउटपुट, पॉवर पार्ट ऑफ द एक्झॉस्ट, आहे की नाही, आणि अँड द रेस्ट इज टेकन बाय द कूलिंग वॉटर अँड लुब्रिकेटिंग ऑइल. मग हे जे पार्ट जे आहेत ते काय होत आहेत, ह्याच्यामुळे काय होत आहेत, हीट होत आहेत. मग ब्रेक आउटपुट, मग ह्याच्यामुळे काय केलं जातं आहे, ते एक्झॉस्ट गॅसेसमुळं काय होतं आहे, तर ते पार्ट जे आहेत तुमचे काय होत आहेत, हीट होत आहेत. मग त्याला रेस्ट करण्यासाठी किंवा त्याला कूलिंग करण्यासाठी बाय युझिंग द वॉटर, आणि जे तुमचे आपलं मुव्हिंग पार्ट जे आहेत त्याला एक प्रकारचं लुब्रिकेटिंग ऑइल काय असणं गरजेचं आहे. द ब्रेकअप ऑफ द टोटल एनर्जी इनपुट इंटू दिस डिफरंट पार्ट इज कॉल्ड ॲज अ हीट बॅलन्स, आहे का नाही. ब्रेकअप ऑफ द टोटल एनर्जी, आहे का नाही, तुमची टोटल एनर्जी काय केली जाते, ब्रेकअप केली जाते फॉर द टोटल एनर्जी इनपुट दिस डिफरंट पार्ट इज कॉल्ड ॲज अ हीट बॅलन्स. द मेन कंपोनंट ऑफ द हीट बॅलन्स आर ब्रेक आउटपुट, कूलंट लॉसेस, हीट गोईंग टू एक्झॉस्ट अँड रॅडिएशन अँड अदर लॉसेस, आहे का नाही. मग मेन कंपोनंट जे आहेत तुमच्या हीट बॅलन्सचे, तर ते काय कोणकोणते आहेत, तर तुमचं ब्रेक आउटपुट आहे, तुमचा कूलंट लॉसेस जे आहेत, तुमचे हीट गोईंग टू एक्झॉस्ट आहे, तुमचं रेडिएशन और अदर लॉसेस आहेत, आहे का नाही. ह्या सगळे जे मेन कंपोनंट आहेत कशाचे, हीट बॅलन्सचे तुमच्या. त्याच्यानंतर प्रिपरेशन ऑफ द हीट बॅलन्स शीट गिवन अस अन आयडिया अबाउट द अमाऊंट ऑफ एनर्जी वेस्टेड इन अ व्हेरियस पार्ट अँड अलाउड टू दिस थिंग ऑफ द मेथड टू रिड्यूस द लॉसेस ऑर इन्कर्ड. मग अजून कसल्या गोष्टीचं प्रिपरेशन करावं लागतं तुमच्या हीट बॅलन्स शीटमध्ये, गिवन ॲज अ आयडिया अबाउट द अमाऊंट ऑफ एनर्जी वेस्टेड इन अ व्हेरियस पार्ट, आहे का नाही. कुठं कुठं तुमची एनर्जी जी आहे ती काय होते, वेस्ट होते, आहे की नाही. कोणकोणत्या पार्टमध्ये तुमची एनर्जी जी आहे ती काय होते, वेस्ट होते. याचं एक प्रकारचं प्रिपरेशन जे आहे ते काय आहे, तुमचं हीट बॅलन्स शीट आहे. अलाउ टू थिंक और मेथड टू रिड्यूस द लॉसेस ऑर इनक्युअर्ड, आहे का नाही. म्हणजे ते कोणकोणत्या मेथड आहेत त्या लॉसेस होण्याच्या, आहे का नाही, हे फाइंड आउट करणं, याचं प्रिपरेशन करणं म्हणजे एक प्रकारची हीट बॅलन्स शीट आहे, आहे का नाही. त्याच्यानंतर बघणार आहोत आपण ब्रेक स्पेसिफिक फ्युएल कन्झम्पशन. मग ब्रेक स्पेसिफिक फ्युएल कन्झम्पशन कसं केलं जातं. इट इज डिफाईन ॲज द अमाऊंट ऑफ फ्युएल कंझ्युम फॉर ईच युनिट ऑफ द ब्रेक पॉवर पर हवर, आहे का नाही. इट इज डिफाईन ॲज द अमाऊंट ऑफ फ्युएल कंझ्युम,
आहे की नाही, किती प्रमाणात फ्युएल कंझ्युम होतं आहे फॉर इच युनिट ऑफ द ब्रेक पॉवर पर हावर, आहे की नाही, एका तासामध्ये तुमचं किती फ्युएल काय होतं आहे कंझ्युम केलं जातं आहे, यानुसार तुम्ही काय करू शकता, तुमची ब्रेक स्पेसिफिक फ्युएल कन्झम्पशन काय करू शकता, एक डिनोट मेजरमेंट करू शकता, विच इज द इंजिन डेव्हलप which is which the engine develop the power from the fuel, है क्या नहीं, it indicate the efficiency with which the engine develop the power from the fuel. मग त्या फ्युएल बर्न झाल्यानंतर किती प्रमाणात ते काय करतं इंजिन तुमचं पॉवर डेव्हलप करतं आहे की नाही, हेही तुम्हाला काय होऊ शकतं, फाइंड आउट होऊ शकतो. इट इज यूज फॉर द कम्पेअर द परफॉर्मन्स ऑफ द डिफरंट इंजिन, आणि त्याचं कम्पॅरिझन तुम्ही काय करू शकता, डिफरंट इंजिनशी करू शकता. द अमाऊंट ऑफ फ्युएल विच अन इंजिन कंझ्युम इज रेटेड बाय इट द ब्रेक स्पेसिफिक फ्युएल कन्झम्पशन, आहे की नाही. मग त्यानुसार तुम्ही काय करू शकता, काय करू शकता, ब्रेक स्पेसिफिक फ्युएल कन्झम्पशन काय करू शकता, फाइंड आउट करू शकता. फॉर द मोस्ट इंटरनल कंबशन इंजिन द ब्रेक स्पेसिफिक फ्युएल कन्झम्पशन विल बी इन द रेंज ऑफ 0.5 to 0.6, आहे की नाही. ब्रेक स्पेसिफिक फ्युएल कन्झम्पशन काय केलं जातं इंटरनल कंबशनमध्ये, तर त्याची रेंज जी आहे ती किती असते, 0.5 to 0.6 असते. द फ्युएल इफिशियन्सी विल टेंड टू पीक ॲट हायर इंजिन स्पीड. मग जी फ्युएल इफिशियन्सी आहे विल टेंड टू पीक ॲट अ हायर इंजिन स्पीड, तुमच्या इंजिनच्या स्पीडवरती काय करते, ती डिपेंड करते फ्युएलची इफिशियन्सी. द ब्रेक स्पेसिफिक फ्युएल कंझ्युम टेंड टू बी द सेम ऑफ द स्मॉलर इंजिन, आहे की नाही. मग स्मॉलर इंजिनमध्ये सुद्धा कधी तुमची ब्रेक स्पेसिफिक फ्युएल फ्युएल कन्झम्पशन जे आहे ते कसं असतं, सिमिलर इंजिनमध्ये सेम असतं. द इस्टिमेट ऑफ द ब्रेक स्पेसिफिक फ्युएल कन्झम्पशन फॉर द 2-stroke इंजिन रेंज फ्रॉम 0.5 टू ॲज अ हाय ॲज अ 0.8 पाऊंड ऑफ द फ्युएल पर हावर. मग जे इस्टिमेट जर बघायचं जर झालं तुमच्या ब्रेक स्पेसिफिक फ्युएल कन्झम्पशनचं फॉर द 2-stroke इंजिनमध्ये, तर त्याची जी रेंज जी आहे ती किती असते, 0.55 टू ॲज अ हाय ॲज अ 0.8 पाऊंडपर्यंत असते फॉर द फ्युएल पर हावर, आहे की नाही, पॉवर पर हावर. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, ब्रेक स्पेसिफिक फ्युएल कन्झम्पशन फाइंड आउट करू शकता. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत एक्झॉस्ट स्मोक अँड अदर इमिशन. मग एक्झॉस्ट स्मोक अँड अदर इमिशन, मग एक्झॉस्ट स्मोक कसा फाइंड आउट करू शकतात किंवा अदर इमिशन कसं मेजरमेंट करू शकतात. स्मोक अँड अदर इमिशन आर अनडिझायरेबल फॉर द पब्लिक एन्व्हायरमेंट, आहे की नाही. हे कसं आहे, तर अनडिझायरेबल आहे. स्मोक आणि इमिशन तुमच्या पब्लिक एन्व्हायरमेंटला कसं आहे, ते घातक आहे. बिकॉज ऑफ ग्लोबल वॉर्मिंग अँड इम्पॉसिस ऑफ द एअर पोल्युशन ऑल पॉसिबल थिंग आर ट्राय टू कीप देम लो, आहे की नाही. मग ही एक्झॉस्ट सिस्टीम वापरण्यामागचं कारण काय आहे, तर एक प्रकारे तुमचं जे ग्लोबल वॉर्मिंग होऊ नये, आहे की नाही, आणि पोल्युशन जे आहे तुमच्या एअरचं पोल्युशन जे आहे ते कमी व्हावं, आणि द पॉसिबल थिंग आर ट्राय टू कीप देम लो, आणि कमीत कमी प्रमाणात ते व्हावं, याच्यासाठी काय आहे, ते ही एक्झॉस्ट सिस्टीम काय केलेली असते, बसवलेली असते. स्मोक अँड इज अन इंडिकेशन ऑफ द इनकम्प्लीट कंबुशन. मग हा जो स्मोक जो आहे तो कशावर डिपेंड करतो, तो तुमचं इनकम्प्लीट कंबुशन ज्यावेळेस होतं आहे, तर त्या इनकम्प्लीट कंबुशन होत आहे, त्याच्यामुळे काय होतं आहे, जे हार्मफुल गॅसेस काय होत आहेत, जास्त प्रमाणात बाहेर पडत आहेत, आहे की नाही. इट लिमिट द आउटपुट ऑफ अन इंजिन इज एअर पोल्युशन कंट्रोल इज द कन्सिडरेबल. मग त्याच्यासाठी तुम्हाला काय करणं गरजेचं आहे, हे एअर पोल्युशन जे त्याच्यामुळे होतं आहे तर ते काय करणं गरजेचं आहे, कन्सिडर करणं गरजेचं आहे, आणि त्याला एक प्रकारचा आळा घालणं तुम्हाला गरजेचं आहे की नाही. हिअर आर सेम टिप्स ऑफ व्हॉट यू कॅन अडॉप्ट ऑफ द एअर पोल्युशन सोल्युशन. मग त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता, तर एअर कंडिशनिंग सिस्टीम अँड इलेक्ट्रिकल gadget within the vehicle, example sound system, mobile TV system, also take up energy, so if they are not in use turn off them. मग एअर कंडिशनिंग सिस्टीम जी आहे तुमची, जी AC सिस्टीम जी आहे का नाही, इलेक्ट्रिकल गॅडजेट विथ इन द व्हेकल, मग साऊंड असेल, साऊंड सिस्टीम असेल, मोबाईल और TV सिस्टीम असेल, ऑल्सो टेकअप एनर्जी, सो दे आर नॉट इन यूज टर्न ऑफ देम. ते काय करणं गरजेचं आहे गाडीमधलं, तर बंद असणं गरजेचं आहे. कीप युअर कार इन इफिशियंट वर्किंग कंडिशन.
तुमची जी कार जी आहे ती तुम्हाला काय करणं गरजेचं आहे, तर एक प्रकारची इफिशियंटली ती वर्किंग करणं गरजेचं झाली पाहिजे. ह्या हिशोबाने काय करणं गरजेचं आहे, तुम्हाला ह्या गोष्टी ज्या आहेत इलेक्ट्रिकल एअर कंडिशनिंग सिस्टीम झाली, साऊंड सिस्टीम जी आहे किंवा मोबाईल टी व्ही सिस्टीम जी आहे, याला काय लागते, एक प्रकारची एनर्जी लागते. मग त्याच्यामुळे काय होतं आहे, तर ते अफेक्टिव्ह ठरतं आहे त्याच्यामुळे तुमची कार जी आहे ती इफिशियंट वर्किंग कंडिशनला फक्त रन झाली पाहिजे. चेक द प्रेशर इन युअर कार टायर रेग्युलरली. अजून काय करणं गरजेचं आहे, तुमचं टायरचं प्रेशर जे आहे ते काय करणं गरजेचं आहे, रेग्युलरली चेक करणं गरजेचं आहे का नाही. गेट रीड ऑफ द एक्सेस लोड इन द युअर कार. तुम्हाला अजून त्याच्यावरचा एक्सेस लोड जो आहे तो मेजर करणं गरजेचं आहे, की जास्त प्रमाणात त्याच्यामध्ये एक्सेस लोड दिला नाही पाहिजे, की जेणेकरून जर जास्त लोड दिला तर ते काय होईल, तुमचं जे इंजिन जे आहे ते इफिशियंटली वर्किंग करणार नाही, आहे की नाही. त्याच्यामुळे काय होईल, जास्त प्रमाणात पोल्युशन होईल, आहे की नाही. एक्झॉस्ट स्मोक जास्त प्रमाणात बाहेर पडेल. ह्या गोष्टीची काळजी काय करणं गरजेचं आहे, तुम्हाला घेणं गरजेचं आहे. तर एक प्रकारे हे आत्तापर्यंत आपण काय बघितलं, तर एक प्रकारच्या टर्म्स बघितल्या फॉर द टेस्टिंग ऑफ आय सी इंजिन अँड इमिशन कंट्रोल, आहे की नाही. ह्या सगळ्या गोष्टीचं केअरिंग तुम्हाला काय करणं गरजेचं आहे, तर एक प्रकारे करणं गरजेचं आहे, की जेणेकरून हे जे एक्झॉस्ट स्मोक अँड अदर इमिशन जे आहे ते तुम्ही काय करू शकता, एक प्रकारे कमी करू शकता, आहे की नाही. जे पोल्युशन जे आहे ते काय करू शकता, एक प्रकारे कमी करू शकता. सो थँक्यू. आपण इथपर्यंत थांबू.